नमस्कार, VNK चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। माझ्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मी आज बनवणार आहे हुलग्याचं माडगं। ते आहे पारंपरिक हुलग्याचं माडगं। हे अनेक आजारांवरती गुणकारी आहे। थंडीच्या दिवसांमध्ये हमखास केला जाणारा हा पदार्थ आहे। आमच्याकडे याला माडगं म्हणतात। तर याच्यासाठी जास्त काही नाही लागणार आहे, हुलगे लागणार आहेत फक्त आणि पाणी, मीठ हे तीनच गोष्टीपासून आपण हे माडगं बनवलं आहे। तर ते कसं बनवायचं ते रेसिपी मी सांगते। तर हुलगे आणले होते मी आणि ते हुलगे मी भाजून घेतले आहेत। चांगले 15 मिनिटं तरी ते चांगले भाजून घेतलेत आणि ते थोडासा लालसर कलर यूज तर आपण चांगले भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी त्याचं पीठ करून आणलं होतं। तर हे मी डब्यामध्ये पीठ आहे आणि ते पीठ मी घेतलेलं आहे 4 चमचे। तर आता बघा त्याच्यामध्ये पण पाणी टाकल्यावरती गुठळ्या तयार होतात, परंतु ह्या गुठळ्या आपल्याला घालवायच्या आहे आणि त्याच्यामध्ये जास्त जरासं पाणी टाकते म्हणजे ते पाणी एकदम पातळ, बघा तुम्ही पातळ दिसते हे पाणी, गुठळ्या नाही आहे याच्यामध्ये। तर असं हे लिक्विड बनवायचं आहे ना। आपण आता इथं एका भांड्यामध्ये पाणी ओतणार आहे। तर ते ओतून गरम उकळी येऊस तर आपल्याला थांबायचं आहे। काही जणांना हे माडगं माहीत नसेल, पण काही जणांना माहीत असेल। मग तुम्हाला हे नक्की माहीत आहे का माडगं? आमच्याकडे याला हुलग्याचं माडगं म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये शेअर करा। हे पातळ मिश्रण केलेलं आहे मी। या थंडीत गरमागरम हुलग्याचं माडगं म्हणजेच कुळथाचं माडगं सूप नक्की करून बघा। याला सूपही म्हणतात, नवीन भाषेत सूप आणि पारंपरिक भाषेत याला माडगं म्हणतात। तर प्रोटीनने भरलेलं, शरीराला ऊब देणारं, सांधेदुखीसाठी, वातासाठी हे अगदी एक नंबर सूप आहे। आता हे उकळलेल्या पाण्यामध्ये मी हे मिश्रण टाकते आहे। आता तुम्ही बघा इथे कसं ते घट्ट होईल हळूहळू। हुलग्याचं माडगं म्हणजेच कुळथाचं सूप हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी पारंपरिक पेय आहे, जे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत करते, किडनी स्टोनचा धोका कमी होतो, शरीराला उष्णता देते आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे। यात भरपूर फायबर, लोह आणि इतर पोषक तत्वे असल्यामुळे अशक्तपणा दूर करते आणि हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यास मदत करते। पोटातील जंत नष्ट करण्यास मदत करते, यकृतासाठी सुद्धा चांगले आहेत। थोडक्यात हुलग्याचं माडगं हे एक सुपर फूडच आहे, जे शरीराला अनेक प्रकारे निरोगी ठेवण्यास मदत करते। तर आता तुम्ही बघा हे याच्यामध्ये मी तर थोडंसं मीठ टाकणार आहे आणि कंटिन्युअसली ते ढवळायचं आहे, कारण की खाली चिटकू नये म्हणून। जुन्या काळातील पौष्टिक खाद्यपदार्थ आज नामशेष झालेले आहेत, तर त्याच्यासाठी मी आज नवशिकाऊ लोकांसाठी हे आज नवीन बनवलेलं आहे माडगं। आणि मी आत्ता मागाशी बोलता बोलता विसरले की तांदूळ टाकलं होतं, ते तुम्ही पाहिलंच असेल। मी थोडीशी तांदूळ टाकले होते याच्यामध्ये, कारण की ते हुलग्याचं पीठ शिजलंय की नाही हे कळून येतं आपल्याला आणि चवीलाही छान लागतं। सोप्यात सोपं म्हणजे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ज्यांना कोणा सर्दी, ताप, कमजोरी असेल, ह्या समस्यांवरती हे माडगं अगदी उपायकारक आहे। अगदी कमजोरी पळूनच जाते। तर इथं बघू शकता तुम्ही, मी तांदूळ टाकला होता तो चांगला शिजत आलेला आहे। आता जसं की तांदूळ शिजलाय म्हणजे 100% हुलग्याचं पीठही शिजलेलं असणार आहे आणि आपलं आता इथं रेडी आहे कुळथाचं सूप आणि हुलग्याचं माडगं। तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदररित्या बनलेलं आहे हे हुलग्याचं माडगं। वाह, मस्त एकदम। तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला। नक्की कमेंटमध्ये शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।